नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या सकलमच्या बातमीपत्रात आपण विशेष घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मंत्री मुश्रीफांच्या सोबत मैत्रीची गाठ पुन्हा बांधता येईल, आमदार सतेज पाटील यांचं मार्मिक भाष्य. मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोपाने जिल्ह्याचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. राजकारणातील आणखी एका बातमीचा आपण आढावा घेणार आहोत. मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या सोशल पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मंत्री राणेंचा रोग नेमका कोणावर, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. याशिवाय उद्या 23 डिसेंबर पासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या सर्व बातम्यांचा आपण एकत्रित आढावा आजच्या बातमीपत्रात घेणार आहोत. वाटते आमच्या ज्येष्ठ मित्रांनी जरा माझ्यासाठी शब्द टाकावा. ठीक आहे, आता काय तुटलेली दोरी कधी पण गाठ बांधता येते. हे वक्तव्य आहे आमदार सतेज पाटील यांचं. आमदार सतेज पाटील यांच्या सोबतचे मैत्रीचे दोर तुटले आहेत, असे विधान काही दिवसापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. त्यामुळे मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील मैत्री खरोखरच तुटली आहे की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र मंत्री मुश्रीफ यांच्या या विधानाविषयी पत्रकारांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना विचारले असता त्यावर त्यांनी अतिशय मिश्किलपणे उत्तर दिले आहे. आमदार सतेज पाटील यांनी मंत्री मुश्रीफांचा वक्तव्याचा संदर्भ घेत तुटलेल्या दोरीची गाठ पुन्हा बांधता येते असे सांगत आपल्या मैत्रीचे बंध अजूनही बांधता येत असल्याचं म्हटलंय. नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेस महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले असल्याचं सांगितलं. याच वेळी मंत्री मुश्रीफांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, होय मंत्री मुश्रीफ जे बोलले ते खरे आहे. आता त्यांचा प्रांत आणि आमचा प्रांत वेगळा असल्याचं सांगितलं. नगरपालिका निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. प्रत्येक निवडणुकीचे वेगवेगळे संदर्भ असतात, स्थानिक राजकारण असते, असे उत्तर देत त्यांनी तुटलेली दोरी पुन्हा बांधता येते असे विधान केले आहे. मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकारणात दोघे एकत्र आहेत. त्यामुळं त्यांची दोस्ती सर्वांनाच माहिती आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी असे दोन पक्ष झाले. मंत्री मुश्रीफांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष बनले. तर काँग्रेस, उभाटा, शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहेत. त्यामुळे साहजिकच मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या मैत्रीत राजकारण आले. जिल्ह्याच्या राजकारणात कधी काळी मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे दोघे एकत्र पाहायला मिळायचे. आता मात्र या मैत्रीत पक्ष राजकारण आडवे येत असल्याने साहजिकच मंत्री मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांच्याबद्दल वक्तव्य करताना आपल्या मैत्रीची गाठ आता तुटली असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर मात्र आमदार सतेज पाटील यांनी कोणतीही टीका किंवा आरोप न करता मैत्रीची गाठ पुन्हा एकदा बांधता येत असल्याचं म्हणत त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा दाखवून दिले आहेत. दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी आहे जिल्ह्याच्या राजकारणात. मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून सध्या कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगर परिषदांच्या निवडणुकीवरून मंत्री मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे. नगर परिषद निवडणुकांच्या राजकीय घडामोडीनंतर या दोघांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुका आता पार पडल्या असल्या तरी मंत्री मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यात टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने हा विषय मात्र जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चांगलाच गाजत आहे. माजी खासदार मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफांची हिटलर अशी संभावना केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी देखील या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी हिटलर नसून मी जनतेचा सेवक आहे. गेले 21 वर्ष मंत्री असूनही कधी अहंकार दाखवला नाही.
आणि इतकी मस्ती कधी दाखवली नाही, अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्यावर आसूड ओढले आहेत. मी आणि समरजित एकत्र असल्याने आपल्या राजकारणाचं काय होईल या भीतीने संजय मंडलिक यांच्याकडून बेताल वक्तव्य केली जात असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलंय. आमच्या मागे बापजाद्यांची पुण्याई नाही. आमचे वडील ना खासदार ना आमदार होते. मी जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर मोठा झालो आहे आणि हे मी कधीच विसरत नाही. मी 21 वर्ष मंत्री आहे, मात्र कधीही अहंभाव दाखवला नाही. माझी आणि समरजित घाडगे यांची युती माजी खासदार मंडलिक यांना आवडलेली नाही. भविष्यात आपल्या राजकारणाचे काय होईल याची भीती त्यांना वाटत असेल. राजकारणात प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता याचे दुसरे नाव हसन मुश्रीफ असल्याचं म्हणत मंत्री मुश्रीफांनी माजी खासदार मंडलिकांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. मात्र यावर माजी खासदार संजय मंडलिक यांनी देखील उत्तर दिलं आहे. मंत्री मुश्रीफांना वाटेल त्याला बरोबर घ्यायचे, नको असेल त्याला बाजूला करायचं. जिल्हा बँकेतही मंत्री मुश्रीफांनी असेच केले. माझ्या मुलाचा पराभव केला, हे सर्व हुकुमशाहीप्रमाणे आहे. मग महायुती कशी होणार, अशी टीका माजी खासदार मंडलिक यांनी करत हसन मुश्रीफ यांच्यावर देखील जोरदार आरोप केले आहेत. मात्र नगरपालिकांच्या निवडणुका होऊन त्याचे निकाल देखील स्पष्ट झाले आहेत. यावरून राज्याचे राजकारण तापले असतानाच मंत्री मुश्रीफ आणि माजी खासदार मंडलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपावरून जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. दरम्यान यानंतरची बातमी आहे, सिंधुदुर्गातील नगर परिषदांच्या निवडणुका देखील पार पडल्या. यावरून मात्र राणे बंधूंच्या मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकावेळी राणे बंधूंच्या मधील आरोप प्रत्यारोप हे आपण पूर्ण राज्याने पाहिले होते. या निवडणुकीमध्ये निलेश राणेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली होती. यामुळे शिंदे सेना आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये नितेश राणेंनी म्हटलं आहे, गप्प होतो पक्षाचा, माझ्या नेत्यांचा आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात. त्यामुळे आता ती वेळ आली आहे, असं सूचक इशारा त्यांनी दिलाय. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पोस्टच्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांनी नेमकी कोणाला इशारा दिलाय याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी दोन्ही राणे बंधूंच्या मधील हा वाद मात्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतरची बातमी आहे महापालिका निवडणुकीशी संबंधित. राज्यभरातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उद्या 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्यभरातील नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यानुसार उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर इच्छुकांनी देखील आपापल्या प्रभागात सध्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी प्रथमच एकाच प्रभागात बहुसदस्य पद्धतीने निवडणुका होत आहेत. महापालिकांच्या निवडणुका प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशाच रंगण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महापालिकेचा विचार केल्यास कोल्हापूर शहरात एकूण 20 प्रभागातून 81 नगरसेवक निवडले जाणार आहेत. कोल्हापुरात देखील महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून इच्छुकांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती अशीच लढत होण्याची शक्यता असली तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्यापही निश्चित झाला नसल्याचंही समोर येत आहे. त्यामुळे ह्या निवडणुका कशा पद्धतीने होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.